तब्बल 3 सायकल ह्या देण्यात आल्या आहेत. एक मोठी स्पर्धा अंडर-25 जासे आयोजित सचिन स्मृती चषक 2025-2026 हे भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळते. दुसरं पर्व आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अनुराग येताना पाहायला मिळतोय. नन्ना मुन्ना जादूगर मागील सामन्यामध्ये त्यानं 6 धाबांचं षटक टाकलं आणि कमालीची त्याची गोलंदाजी पाहायला मिळाली. पण दुसऱ्या बाजूला विंधणे गावाचं नाव क्रिकेट क्षेत्रामध्ये ज्यांनी अगदी उंच उंच नेलंय, आकाशापर्यंत पोहोचवलं असा विंधणेकरांचा हक्काचा खेळाडू आकाश पाटील त्यांना पाहायला मिळतो आणि त्याला साथ देणारा अनिकेत जोशी अशी सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. चला जीपी पुंडे संघ आपण देखील इथं उपस्थिती दर्शवा. कुणाल त्यांना पाहायला मिळतात, कुणाल आलेत, कुणाल घरात तिथे येताना पाहायला मिळतील. आज कोणता संघ सुपर 5 मध्ये दाखल होणार? कालच्या दिवसामध्ये पाहायला गेलात तर चांगली कामगिरी करत असताना टाकीगाव संघ सुपर 5 पर्यंत जाताना पाहायला मिळाला. आज चांगली कामगिरी पाहायला मिळाली. आज देखील 3 अर्धशतक आतापर्यंत आलीत. आकाश पाटील मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकला पाहायला मिळतोय. यावेळचा पहिलाच बॉल अनुरूपचा वेग प्रचंड आहे. टप्पा देखील चांगला पाहायला मिळाला. दिशाहीन गोलंदाजी स्पैरित्या धाव त्यांना पाहायला मिळाला. आव्हान त्यांना अकाउंट ओपन केलंय. एक धावेतून जोडली गेली आणि आता चांगला स्टार्ट, एक चांगली सुरुवात. एका बाजूला नवी मुंबई या परिसरातील संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. मुंबई नवी मुंबई विभागातील आज संघ मैदानाच्या आतमध्ये घनसोडी संघ पाहायला मिळतोय. त्याचवेळी विंधणे परिसरातील या परिसरातील संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना जासे विभागातील विंधणे टीम पाहायला मिळते. यावेळचा बॉल लावूडले अपील जरूर पायावर आदळणारा चेंडू पाहायला मिळाला. त्याचवेळी लेग बाय परिणामी मिळत जाईल एकेरी धाव. पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धामध्ये काही खेळाडू नेहमी चर्चेमध्ये येताना पाहायला मिळतात. नेहमी ते रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये चमकताना देखील चमकदार कामगिरी करतानाच पाहायला मिळतात. त्यांची नेहमी उल्लेखनीय कामगिरी राहिले. पण या क्रीडांगणामध्ये जसेशी काही खेळाडू देखील खेळताना पाहायला मिळतील. नवीन चेहरे देखील पाहायला मिळाले. त्या सीझन मध्ये पावसाळी हंगामाला नुकताच सुरुवात झाली. बरेचशा खरं तर काही गोष्टी आहेत. पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये बरेचसे किस्से देखील होताना पाहायला मिळाले. गत वर्षामध्ये सेंचुऱ्या बऱ्याचशा पाहायला मिळाल्या. हा बॉल हलक्याने खेळण्याचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. थ्रो देखील चांगला आला. बॅकअपसाठी 3 क्षेत्ररक्षक धावलेत. हे क्रिकेट शिकण्यासारखं आहे. काही आपली खेळाडू असतात ते जागेवर उभे राहतात, त्या पोझिशनला उभे राहतात, पण अगदी 3 ते 4 क्षेत्ररक्षक त्या चेंडूपर्यंत धावलेत. बॅकअप देणं फार गरजेचं आहे आणि तोच बॅकअप देण्याचा प्रयत्न केला आहे घनसोली टीमनं. मैदानाच्या आतमध्ये बिंधणे संघ आणि त्या संघाला सध्या शांत ठेवण्याचं काम केलं अनुरागनं. असा गोलंदाज आहे नन्ना मुन्ना जादूगर, कमी उंचीचा गोलंदाज आहे आणि आज मात्र आपल्या गोलंदाजीनं इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. प्रत्येकालाच प्रेमामध्ये पाडले गोलंदाजी ट्रॅकवर असणारा अनुरागनं. मोठा फटका त्याच्या विरुद्ध आतापर्यंत आलाच नाहीये. मागील सामन्यांपासून त्याच्या विरोधात एकही षटकार किंवा एकही चौकार पाहायला मिळाला नाहीये. यावेळचा बॉल क्षेत्ररक्षक थोडासा दूर ठेवला. वेग प्रचंड आहे. दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. आणखीन एक स्पैररित्या चेंडू हाताळला. असा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. वेग त्याच्याकडे आहे. टप्पा देखील चांगला पाहायला मिळतोय. नियंत्रित तो गोलंदाजी करतोय. षटकार चौकार त्याच्या विरोधात येत नाहीयेत. हे फार गरजेचं आहे. त्यामुळं अनुरागवर विश्वास आहे. महत्वाचा गोलंदाज विशाल शहाच्या तालमीमधला असा एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये त्यानं लॉन्च केलाय. विशालनं की अनुरागवर जास्तच विश्वास त्याचा आहे. पहिले षटक तो अगदी निर्भीडपणे टाकतोय. त्याच्या गोलंदाजीमध्ये कोणतेही मोठे फटके येत नाहीयेत. चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. हा बॉल देखील समुद्राशी खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. लॉंग ऑन एरियामध्ये विशाल पाहायला मिळालेत. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये गोलंदाजांची नेहमी कत्तल होताना पाहायला मिळाली. नेहमीच गोलंदाजांच्या विरुद्ध मोठी फटके येताना पाहायला मिळत असत. पण त्याचवेळी अशा परिस्थितीमध्ये देखील अनुराग येतोय आणि अनुराग चांगला गोलंदाजी करतोय. तो चांगला षटक हाताळतोय. इकॉनॉमिक षटक त्याचं पाहायला मिळालंय. मोठे फटके येऊ दिले नाहीयेत. ज्या खरं तर मगाच्या सामन्यामध्ये बॅटिंग करणारा अनिकेत जोशीची देखील चांगली सुरुवात केली होती. त्याला देखील शांत ठेवलं. यावेळचा बॉल खालीच ठेवला. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. अनुरागनं चांगलीच गोलंदाजी केली आहे. मगाच्या सामन्यामध्ये बामणडोंगरी संघाची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली.
काल देखील या खरं क्रिकेट खेळामध्ये या खरं खेळपट्टीवर असं पाहिलं की 30 षटकार मारणारा खेळाडू ज्यानं 200 धावा बनवल्याचा परेश ठाकूर या स्पर्धेतून बाहेर गेला. चैतन्य पाटील तिथे चमकला, पण दुसऱ्या दिवसामध्ये चैतन्य पाटीलला पहिला सामना गमवावा लागला. चैतन्याच्या आणि अमेयच्या 2 षटकामध्ये 50 धावा होताना आम्ही पाहिल्यात. चैतन्याच्या विरुद्ध 27 आल्या, 23 आल्या अमेय पाटीलच्या विरोधात. टाकीगाव संघ बाहेर गेला. फुंडे संघानं 93 धावा ठोकल्या. क्रिकेट असा खेळ आहे, नेहमी वारंवार बदल पाहायला मिळत असतात. पण यावेळचा बॉल हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे गेला, सिंगल रन सोडली गेल्या. पहिल्या षटकामध्ये धाबा लागले गेले, त्या 6 धावा पाहायला मिळतात. मागील मॅचचं जणू काय हायलाइट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अनुरागनं आतापर्यंत एकही मोठा फटका मारू दिलाच नाहीये. एकही चौकार किंवा एकही षटकार त्याच्या गोलंदाजीमध्ये फलंदाजांना मारता आला नाहीये. चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. कमालीची तो गोलंदाजी करतोय. उंची त्याची कमी आहे, पण गोलंदाजी मध्ये धार देखील चांगली पाहायला मिळाली. मगाशी मी कुणाल नाईकचा उल्लेख देखील केला. पनवेल की खुशबू या नावानं हा प्रसिद्ध असलेला गोलंदाज आहे, पण सध्या चांगली गोलंदाजी करत असताना अनुरागला आपण पाहताय. बॅटला बरं झालं तर पाठीमागे यष्टिक्षक पाहायला मिळतात. अनुरागचं षटक या षटकामध्ये देखील एकही चौकार एकही षटकाला आले आणि पुन्हा एकदा 6 धावा दिल्यात त्या अनुरागनं. अवघ्या 6 धावांचं षटक, ज्यामध्ये 3 एक्स्ट्रा त्यानं चेंडू देखील टाकलेत, पण धावा फरची गेलेत त्या अवघ्या 6. त्यामुळं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरची तुम्ही मॅच खेळताय, 18 चेंडूचा खेळ आहे. त्यामुळे आकाश पाटील आणि अनिकेत जोशी ही चर्चा करत असेल की येणाऱ्या 12 बॉलमध्ये आणखीन 25, 30, 35 धावा बनवाव्या लागणार आहेत, कारण समोर तेवढ्या ताकदीचा संघ देखील पाहायला मिळतोय. चला आपण विनंती करूयात जासे टेनिस क्रिकेट मधील दादासाहेब अर्थात प्रवीण घरत यांचे इथं आगमन झाले, त्यांना आपण विनंती करतोय आपण देखील या मंचावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. सर्व आयोजन कमिटी तुमची वाट पाहतात, त्यामुळे प्रवीण घरत यांना देखील आपण विनंती करतोय आपण देखील या मंचावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. वाकडीच्या क्रीडांगणामध्ये 127 धावांची पार्टनरशिप प्रवीण घरत यांचा तो खेळ. प्रवीण घरतचे रिव्हर्सचे फटके असतील, कव्हरची चौकार असतील, 250 फटके अगदी नेत्रदीपक पाहायला मिळायचे आणि त्यांचं इथं आगमन पाहायला मिळतंय. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. यावेळी विशाल शहा आलाय. अनिकेत जोशी शांत कसा बसेल. मिंदणेचा खेळाडू आणि त्याच्या बॅटमधून वाईड इस्लॉंग ऑनच्या वरतून षटकार. यावेळचा बॉल डीपेक्षा कव्हरेज मध्ये पाहायला मिळाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. सिंगल रन्स कंप्लीट झाले. पुन्हा एकदा ते चित्र पाहायला मिळते. घणसोली संघाचं मी विशेष कौतुक करेन की बॅकअपसाठी ते वारंवार जातात, आपल्या गोलंदाज ते मनोबल वाढवतात. मोठे पटके जसे येतात तसे खेळाडू एकत्र येतात. विशाल शाह असा एक ट्रम्प कार्ड आहे, असा संघाचा सरसेनापती आहे, ज्यानं मगाच्या मॅच मध्ये अर्धशतक ठोकलंय. सर्वाधिक जास्त मागणी या खेळाडूची असते, पण समोर आकाश पाटील विंदणेचा हा सुपर डुपर स्टार एकमेकाच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये यावेळी चेंडू कदाचित बॅटला ब्रश झाला आणि त्याच वेळी सिंगल रन्स येताना पाहायला मिळते. एकेरी धावेतून कंप्लीट केली गेली आणि आता एकेरी धावेनिशी संघ जाऊन पोहोचेल तो 14च्या घरात. 14 धावा धावपडला लागले गेल्यात. पावसाळी रबर बॉलची स्पर्धा, उन्हाचा थोडासा तडाखा जास्त वाढला, कदाचित पावसाची प्रतीक्षा आयोजन कमिटी देखील करते. हा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. 20 शेप मध्ये चेंडू निघून गेला. टीपमध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. आकाश पाटीलला शांत ठेवलंय. जो निर्भीडपणे खेळत असतो त्याचा षटकार मारण्याचा एक वेगळा अंदाज आहे. आकाश पाटील असा खेळाडू आहे ज्याने 4 बाईक जिंकल्यात, सोन्याची चेन त्याने जिंकल्या, मोठमोठ्या स्पर्धा त्याने जिंकल्यात. यंदा पानदेवच्या मैदानामधली त्याची बॅटिंग
हा बॉल समुद्र दिशे खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकावर दस्तक दे चेंडू निघून गेलाय सीमारेषा पलीकडं बऱ्याच उशिरा का होईना संघर्षमय चौकार आकाश पाटीलच्या बॅट मधून. पहिला चौकार पाहायला मिळाला आकाश पाटीलच्या बॅटमधून संघर्ष करावा लागला आकाशला देखील 19 धावा आपल्याला लागले गेल्यात. बिंदणे असा संघ आहे मैदानाच्या आतमध्ये नेहमी तो निर्भीडपणे खेळत असतो. मरोई बिंदणे या नावानं संघ खेळतोय. फ्लिप केलाय आणि यावेळी फटकाला पाठवून दिलाय चेंडूला. अनिकेत जोशी असतील महत्वाचे खेळाडू आहेत पण आता क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला गेला तर चांगला देखील खेळ करावा लागेल कारण एका बाजूला तेवढ्या ताकदीचा संघ आहे विशाल शाह सारखा खेळाडू समोरच्या संघामध्ये त्यामुळे 3 षटकामध्ये आपण म्हणूयात 35-40 धाबा जमा करावे लागतील. बिंदणे संघ म्हणे तर प्रेक्षकांची तेवढीच गर्दी पाहायला मिळते चाहता वर्ग जास्त आहे. यावेळचा पहिलाच बॉल फिरून खेळून काढलाय चेंडूला पाठवलाय लॉंग लेग बाउंड्रीच्या पलीकडे अनिकेत जोशीच्या बॅट मधून आणखीन एक तडाखा. मोठा फटका आलाय अनिकेत जोशीच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळतोय. षटकारांना सुरुवात केलंय विनीतच्या पहिल्याच बॉलवर प्रहार पाहायला मिळाला अनिकेत जोशीचा तडाखा पाहायला मिळालाय षटकार पाहायला मिळतोय. आणखीन एक फटका फिरले त्यांनी चेंडूला देखील पाठवलाय फिरवलंय गुल केले सीमारेषा पलीकडे षटकारानंतर अनिकेत जोशीच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. मोठा फटका पाहायला मिळाला आणि मोठ्या फटक्यानं चेंडूला पाठवलाय. आणखीन एक फटका सजवत असताना अनिकेत जोशी अनस्टॉपेबल आणखीन एक फटका सीमारेषा पार षटकार. षटकामध्ये धाबा होत्या पहिल्या षटकामध्ये धाबा होत्या 6 दुसऱ्या षटकामध्ये 19 पाहायला मिळाल्यात पण मागील 3 चेंडूवर विशाल शहाला मीटिंग घ्यायला भाग पाडले. क्रिकेट असा खेळ आहे सातत्याने नेहमी सारख्या रंग बदलवणारा खेळ म्हणून या खेळाकडे पाहिलं जातं आणि मैदानाच्या आतमध्ये आता चित्रच पलटलेत. अनिकेत जोशी असा खेळाडू बिंदण्याचा धडाकेबाज खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तसा आलाय त्याच्या बॅटवरून फटके पाहायला मिळतात. बॅटची बच्ची कडा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचले यष्टिरक्षक तिथपर्यंत येताना पाहायला मिळतात. यष्टिरक्षकाने टिपलाय जेल विकेट हवी होती आणि आता तीच विकेटची कदाचित मीटिंग मैदानाच्या आतमध्ये केली होती विशालनं आणि आता ती विकेट मिळवून दिलंय. आणखीन एक खेळाडू पहिल्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर. मोठी विकेट पाहायला मिळते. 41 धाबा दापडल्या लागले गेल्यात. स्पर्धा अनेक आहेत अनेक स्पर्धा पाहायला मिळतात अनेक साऱ्या आयकॉनला देखील इथे संधी मिळते. 2 दिवस खेळणारा चैतन्य पाटील देखील आपण पाहिलात आणि नुकताच अनाउन्समेंट करण्यात आली ती अर्थातच रोहा तालुका रबर बॉलची प्रीमियर लीग आणि तिथे देखील आयकॉन खेळताना पाहायला मिळेल. हृदय 11 रोट खुर्द या संघामध्ये चैतन्य पाटील तुम्हाला आयकॉन खेळताना रोहा तालुक्यामध्ये पाहायला मिळणार आहे. रोहा तालुक्याची रबर बॉलची प्रीमियर लीग आणि त्यामध्ये आयकॉन राणा मोरी कॅप्टन पाहायला मिळतील. ही देखील एक गुड न्यूज आहे चैतन्य पाटीलसाठी.
योगेश पाटील आलाय. याच खेळाडूचा मी उल्लेख केला की रबर बॉलची स्पर्धा आणि बाबूचे फटके. बाबू आला आणि बाबूनं आपल्या फटक्यानं आपल्या नावाची छाप पडण्याचा प्रयत्न जरूर केला, पण फटका गेला उंच. बॅडमिंटन शॉट पाहायला मिळालाय. विशाल शहाने टिपलाय जेल. आणखीन एक खेळाडू मैदानाच्या बाहेर. पहिल्याच बॉल बॅडमिंटन स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न, हॅमर करण्याचा प्रयत्न बाबूचा पाहायला मिळाला. फटका बराचसा उंच गेला. प्रॉपर टायमिंग करू शकले बाबू, पण फटका चांगलाच पाहायला मिळाला. फार कमी बॉल तो खेळतो, पण जेव्हा मिडल ऑर्डरला येतो बाबू आपल्या नावाची एक वेगळी छाप तो पाडत असतो. पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये तालुका एरियामध्ये विनुस्फोट गावठाण संघातून चांगली कामगिरी बाबूनं केल्या. कित्येक वर्ष मी बाबूला पाहिलं, त्यामुळे महत्वाचा हा देखील खेळाडू आहे. पण प्रियांशू आलाय. पण या इनिंग मधला शेवटचा बॉल आणि ऑन हॅट्रिक विनीत पाहायला मिळेल. ज्या खरं विनीतवर 3 बॉल मध्ये 16 धावा आल्या आणि आता त्याला विकेट हॅट्रिक घेण्याची देखील एक नामी संधी आहे. मागील 2 बॉलवर 2 विकेट त्याने मिळवल्यात. यावेळचा बॉल जरूर पडलाय, पण त्यावेळी जास्त अतिरिक्त उंची देखील पाहायला मिळते. कदाचित आता ओव्हर हॅट्रिक देखील पाहायला मिळू शकते. यावेळचा बॉल प्रियांशू आला आणि प्रियांशू भोईरनं शेवटच्या बॉलवाला पाठवले सीमारेषा पलीकडं. वाईड इशलॉंगॉनच्या डोक्यावरून सीमा पार षटकार. बामणडुगरी आणि पुंडे दोन्ही टीमचे कॅप्टनला आपण इन्व्हाइट करूयात. आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये या. 48 धावा झाल्यात आणि 49 धावांचं टार्गेट आहे. विशाल 49 रन्स 49 धावा, 18 बॉल आणि 49 धावांचं टार्गेट.
यश घरत येताना पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅक प्रियांशु भोईर येताना पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवर प्रियांशु भोईर आलेत. विशाल शाह आणि त्याचसोबत राहुल शेट्टी त्यांना पाहायला मिळतात. पहिलाच बॉल विशाल शहानं पाठवलाय. लॉंग लेग बाउंड्रीच्या पलीकडे पलट मार केलाय. प्रियांशु भोईरच्या पहिल्याच बॉलवर स्वागत. षटकार. पहिल्याच बॉलवर भव्य दिव्य स्वागत. विशाल शाहच्या बॅट मधून आलेला हा पहिला दर्जेदार षटकार. आणखी एक तडाखा. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्पीड साऊंड ऑफ द बॅट. उंच गेला आणि लांब देखील तेवढाच. आणखी एक तडाखा. 6 षटकार. दोन बॉल 2 षटकार पाहायला मिळतात. 2 मोठे फटक्याने सुरुवात केली. आपल्या नावाची एक वेगळी छाप वलय सोडलं या खेळाडूनं. मागील सामन्यामध्ये ज्या खेळाडूनं अर्धशतक ठोकले 50वा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्यात. टॉस आपण करतोय बामणडुंगरी आणि पुंडी. महत्वाची मॅच आणि टॉस जिंकलाय बामणडुंगरी टीमनं. सिद्धार्थ 11 जीवदानी आणि बामणडुंगरी टीम टॉस. यावेळचा बॉल मिस्टामी स्ट्रोक पण शेड्यूल पाठवलाय. सीमा पार लॉंग ऑनच्या डोक्यावर आणखी एक तडाखा. मिळतील दाबासा षटकार. अकरावा फलंदाज आहे ज्याने 3 चेंडूवर 3 षटकार मारण्याचा विक्रम केलाय. 8 बॉलवर 8 षटकार परेश ठाकूर. 5 बॉलवर 5 षटकार रोहित घरत. वरचे ओळे 4 बॉल आपण जितेशला पाहिलेत. यावेळचा बॉल थोडासा खाली ठेवण्याचा प्रयत्न, यॉर्क टाकण्याचा प्रयत्न प्रियांशु भोईरने केला. मागील 3 चेंडूवर 3 षटकार पाहायला मिळालेत. बरेचशा रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा पाहायला मिळतात. रबर बॉलचं आयोजन म्हटलं तर भव्य आयोजन नेहमी पाहायला मिळतं. उरण तालुक्यातील नव्हे तर भारत रबर बॉल मधील ही भव्य दिव्य स्पर्धा पाहायला मिळते. ती देखील पहिली स्पर्धा. अकोट टप्प्याचा बॉल लवकर पिक केलाय. चेंडूला पाठवून दिले सीमारेषा. आयकॉन फिक्स अक्षय पवार. कधी कधी सुमित ढेकले, कधी कधी अनिकेत मोकल असायचा, पण अक्षय पवार हा आयकॉन फिक्स. विंधणीकरांनी अक्षय पवारला सर्वाधिक जास्त मागणी किंवा सर्वाधिक जास्त खेळवले विंधणीमध्ये. पण आज विशाल शाह आलाय जो चांगल्याशी बॅटिंग देखील करतोय. त्याच्या बॅटमधून 3 षटकार पाहायला मिळालेत. मगाशी त्यांना नॉट आउट 53 धावा देखील कुठल्या त्याच्या बॅटमधून 53 धावा होताना पाहायला मिळाल्यात. अजूनही या स्पर्धेमधील पाहायला गेलात तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात त्या तब्बल 25 धावा येताना पाहायला मिळाल्यात. 49 पाठला करायचा आपण म्हणूयात की अर्धा पल्लाच पार केलाय. पहिल्या षटकामध्ये 6 बॉलमध्ये वैयक्तिक 25 धावा विशालच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाल्यात. 12 चेंडू आणि आता आणखीन 24 धावांची गरज आहे. 6चा पाडा बोललाय मैदानाच्या आतमध्ये विशाल. प्रत्येक येणारा बॉल सीमारेषा पलीकडे त्याला पाठवलाय. षटकारांची भाषा त्याला आवडते आणि 30 षटकार पाहायला मिळालेत. कालच्या दिवसामध्ये परेश ठाकूरने षटकारांची रांगच लावली होती. 30 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. चला उद्या मात्र ठीक 9:30 वाजता इथे या. विनंती आहे आयोजन कमिटीला आणि आयोजन कमिटीने संघांना देखील बोलवा. फायनल म्हणला तर मला वाटते 9 वाजता 40 बोलवावं लागणार आहे, कारण जवळजवळ 4 मॅचेस एक्स्ट्रा आहेत. त्यामुळे तन्मय ठाकूर अगदी वेळेवर येतील. जसे प्रॅक्टिस सेशन त्यांचं संपेल अमित नाईक सोबत तसं ते इथे मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. अमित नाईक आणि तन्मय ठाकूर यांची मैत्रीचे किस्से देखील आहेत, याची चर्चा असते.
अमित नाईक सध्या फॉर्म मध्ये नाहीये, कारण कदाचित थोडीशी काही चेंडूचा सराव तन्मय कमी टाकत असेल त्याला चेंडू असं म्हणावं लागेल, कारण आता थोडासा फॉर्म अमितला आणखीन हवाय. रबर बॉलची स्पर्धा आता सुरुवात झाली. यावेळचा बॉल पाठीमागच्या दिशेने जाताना चेंडू पाहायला मिळाला. त्याचवेळी पंचांचा इशारा येईल, बॅटला कदाचित चेंडू ब्रश झाला. सिंगल रन त्यांना पाहायला मिळेल. सर्वाधिक मागणी अमित नाईकला. पिट्टूने देखील हेच सांगितले की माझ्याहीपेक्षा अमित नाईक जास्त ट्रॅव्हलिंग करतो, माझ्याहीपेक्षा जास्त स्पर्धा अमित नाईक खेळतो. कधी पाहावं रत्नागिरीमध्ये, कधी पाहावा गोव्यामध्ये, कधी पाहावं राजस्थानमध्ये, पण कदाचित या स्पर्धेमध्ये अमित नाईक खेळताना दिसत नाहीये. पण तन्मय ठाकूर कडे ती क्षमता आहे, कदाचित अमित नाईक दिसेल का. पण आता अमित नाईकच्या गावाला भेट देणारा चेंडू गेलाय, सीमा पार चेंडू गेला एकटकर गावामध्ये. मिळतील दाबासा षटकार. जी अपेक्षा होती तन्मयला की या क्रीडांगणामध्ये या स्पर्धेमध्ये अमित नाईक खेळावा, अमित नाईकचा संघ पुरस्कृत करण्यासाठी पुरस्कृत देखील आहेत. कल्पेश शेठ पाटील आणि भावेश गरे यांनी सांगितलंय की एकटगर संघ उद्या जर खेळत असेल, अमित नाईक जे खेळत असेल, तर त्या स्मिथ अँड स्ट्रायकर्स भोलेनाथ या नावानं एकटगर संघ देखील खेळताना पाहायला मिळेल. त्यामुळे एकटगरचे चाहता वर्ग असतील, जर अमित नाईक अवेलेबल असेल तर उद्या देखील अमित नाईक खेळताना पाहायला मिळेल. यावेळचा बॉल थोडीशी आखूड टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला, जास्त उंची देखील गाठली. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज यश आलाय. यश घरातला लॉन्च पहिल्या षटकामध्ये का केलं नाही, हा आकाश पाटील आता करायची प्रश्न पडला असेल. असा हुकमाचा एक काय ना यश घरत गत वर्षामध्ये अनेक नाईट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये बिंदणे संघाला जे विजय मिळवून दिलेत ना, ते यश घरत ना. काही मिडन षटक असतील, काही ब्रेक थ्रू असतील, यश घरत मिळवलेत. तो आता बॉल ओला करतोय आणि टाकतोय, बॉल लवकर स्किड होतोय, त्याला ठाऊक आहे. आणि त्याचा फायदा गोलंदाजाला करता यायला पाहिजे. तेच म्हणालो भावेशला की मी मगाशी, गोलंदाजाकडे तो अभ्यास हवाय की चेंडू कशा पद्धतीने ओला करायला पाहिजे, कशी ग्रीप पकडायला पाहिजे, आणि तोच आता अभ्यास यशने केलाय. 49 पाठलाग करायचा. मागील चेंडूवर सिंगल रन झाले, दाबा लागले गेलेत, त्या 2 धावा मागील चेंडूवर आल्या, 34 धावा दापडला लागले गेल्यात. 49 पाठलाग करायचा. 15ची आणखीन गरज आहे. येणारी 7 बॉल 15 धाबांची आणखीन गरज. 7 मध्ये 15. राहुल शेट्टी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या बेलचा बॉल बॅटची वरची कडा, महत्वाची विकेट यश घरत मिळवलंय. धावा अवघ्या खर्ची केल्या त्या 9, महत्वाची विकेट मिळवली राहुलची. त्यामुळे आता येणारी शेवटची 6 बॉल सामना जिंकण्यासाठी आणखीन 15 धाबांची गरज. बॉल 15 धाबांची आणखीन गरज. 6 मध्ये 15 हव्यात. अनेक प्रीमियर लीग आपण पाहिल्यात. यंदा पाहायला गेलं तर उरण प्रीमियर लीग मध्ये जवळजवळ 5 वर्ष स्मिथ अँड स्ट्रायकर जास्तही खेळतोय. उरण पनवेल प्रीमियर लीग या नावानं संघ खेळलाय, पण आता रायगड प्रीमियर लीग मध्ये भोलेनाथ लॉजिस्टिक या नावानं जास्ती संघ खेळताना पाहायला मिळणार आहे. आणि आयकॉन देखील कदाचित आता फिक्स केला असेल. प्रिन्स ऑफ भिवंडी कदाचित विवेक शेलार तुम्हाला पाहायला मिळेल ॲज अ आयकॉन. कॅप्टन फिक्स आहे साईश म्हात्रे. भावेश यांनी सांगितलंय जरी IPL ला जरी टीम आली तरी कॅप्टन आमचा साईश म्हात्रेच असेल. IPL जरी आमची टीम घेतली आणि नाव देखील तेच असेल, कॅप्टन देखील फिक्स असतील, मॅनेजर देखील फिक्स आणि मालक देखील फिक्स आहेत. त्यामुळं साईश म्हात्रे यांच्यावर पूर्ण विश्वास आहे भावेश गते यांचा. यावेळचा बॉल 6 ला 15ची गरज. पहिल्याच बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. आकाश पाटीलचं स्वागत केलंय विशालनं. षटकार. आता 9 धाबांची गरज. 5 मध्ये 9 हव्यात. विशाल शाह काय बॅटिंग करतोय. कम्मालीची सुरुवात, कम्मालीचा स्टार्ट. सुरुवातीपासून आक्रमण त्याचं पाहायला मिळालं. यावेळचा बॉल
अतिरिक्त उंची गाठले चेंडूंना याच वेळी वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. वॉर्न केले आकाश पाटीलला. अगोदर धावांचा दुष्काळ आहे. पहिल्या षटकामध्ये धावा चालल्या नाही आहेत. 6 धावा आल्यात. आकाशला ठाऊक आहे आता या येणाऱ्या 5 चेंडूमध्ये आणखीन 8 धावांची गरज आहे. आकाश पाटील देखील असा जिद्दी खेळाडू आहे ना. बरेचसे सामने त्याने देखील बदलवलेत पण यावेळेचा आणखीन एक बॉल अतिरिक्त उंची देखील गाठल्या. एक्स्ट्रा बाउन्स टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. दुसरा बाउन्स टाकण्याचा प्रयत्न आकाश पाटीलने केला. क्रीडांगणाच्या आतमध्ये आकाश पाटील खेळताना पाहायला मिळतोय. यंदा मला आठवते उपसरपंच पानदेवची दिवसावणारी स्पर्धा. विंधणेकरांना वाटत होते की आकाश पाटीलला आणखीन एक बाईक मिळेल पण त्याच आकाशनं सेमीफायनलला चांगली बॅटिंग करता आली नाही आकाशला. तिथे सुशांत मोकलला बाईक मिळाली. यावेळचा बॉल आता खाली ठेवला. उंची जास्त काढण्याचा प्रयत्न नाहीये पण आता उजव्या स्टीच्या बाहेरून अलॉंग द बॉडी पाहायला मिळतोय. आणखीन एक एक्स्ट्रा चेंडू टाकावा लागणार आकाशला. 6 धावांची आणखीन गरज आहे. 5 बॉल आणि एका षटकाराची गरज. यावेळचा बॉल शरीरावर इजा देणारा पाहायला मिळाला. फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. थोडस उंची देखील चेंडून गाठली होती. बॅटचा फ्लो देखील लवकर ओपन केला होता. बॅट ड्रिल करून दाखवते विशाल की त्याच पद्धतीनं हा फटका खेळायचा होता पण 9 बॉल 32 वर खेळतोय विशाल पण त्याच वेळी फटका देखील चांगला पाहायला मिळतोय. स्वप्नील जोशी प्रयत्न चांगले आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय. सिंगलला डबल मध्ये रोटेशन केलं जातंय. 2 धावा इथून जोडल्या गेल्या आणि आता 2 धाबांशी संघ जाऊन पोहोचलाय. तो 45 घरात 45 धावा धावपडला लागले गेल्यात. क्रीडांगणाच्या आतमध्ये सध्या विशालची बॅटिंग देखील चांगली पाहायला मिळते. 10 बॉल खेळलाय. 37 वर तो वैयक्तिक खेळतोय नाबाद. फटका जरूर चांगला पाहायला मिळाला आणि आता सामना फिनिश केलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावर विशालनं अनस्टॉपेबल विशाल शहा आणखीन एक षटकार. नो डाऊट विशाल शहा ठरलाय मॅन ऑफ द मॅच. मला आता असं वाटतंय उरणकरांनी त्याची बॅटिंग पाहिलंय. आता सर्वाधिक जास्त मागणी विशाल. कदाचित आता तुला उरण तालुक्यामध्ये यावं लागेल ऍज अ आयकॉन म्हणून खेळण्यासाठी. कारण येणाऱ्या आगामी कालामध्ये 1 लाख त्यानंतर 50,000 पुन्हा एकदा 1 लाखाच्या 2 स्पर्धा त्या देखील आयकॉन. त्यामुळे आता विशाल शहा याच्याकडे या खेळाडूकडे लक्ष उरणकरांचं जरूर पाहायला मिळेल. कारण बरेचशा मोठमोठ्या आयकॉनला उरण तालुका आडत असतो आणि त्यामध्ये आता विशाल शहाचं नाव देखील आपण ऍड करूयात. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अनस्टॉपेबल. चांगली ज्यानं बॅटिंग केली. 11 बॉल तो खेळला. 6 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. 40 धावांची नाबाद खेळी करणारा विशाल शहा ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला विशालला आपण इन्व्हाइट करतोय मॅन ऑफ द मॅच साठी. चैतन्य पाटीलला ओव्हरटेक केलंय विशाल शहानं. तब्बल 90 पेक्षा जास्त धावा त्याच्या पाहायला मिळाल्यात. विकेट देखील त्याला मिळवल्यात. मालिकावीर 200 धावा परीक्षा काल पाहायला मिळाल्यात.